आज आपण मऊ रसरशीत गुलाबजामुनसारखा आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आवळ्यामध्ये भरपूर विटामिन्स असतात आणि केस गळत असतील तर केसासाठी हाडाच्या मजबूतीसाठी आवळा हा खूपच गुणकारी आहे. आवळ्याचा मुरब्बा वर्षभर टिकण्यासाठी मी तुम्हाला यामध्ये काही टिप्स सांगितल्या, त्या जर तुम्ही फॉलो करून मुरब्बा केला तर अगदी वर्षभर छान टिकेल. मी तुम्हाला एकाच हाताने खोलून दाखवत आहे. तुम्ही बघाल तर किती मऊ लुसलुशीत आपला मुरब्बा तयार झाला आहे. आवळ्याचा मुरब्बा करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतले. तुम्हाला जर 1 किलोच्या प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही ह्याचं सेम प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे आता मी आवळे जे आहेत ते 2 वेळा स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. इथे आपल्याला असा फोकच्या चमच्याने आवळ्याला पहिले असे भोकं काढून घ्यायचे आहेत. म्हणजे आवळा वाफवायला खूप कमी वेळ लागतो. कमी वेळामध्येच आवळा शिजलाही जातो चांगला. तर इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये संपूर्ण आवळ्याला सगळीकडून असे भोकं पाडून घेतलेली आहेत. आणि आवळ्याचा देठाकडचा भाग बघितला तर तो थोडासा काळा असा दिसतो. त्यामध्ये काही धूळ वगैरे असू शकते, म्हणून आपल्याला सुरीच्या टोकाने जे आहे ना ते वरचा जो काळा भाग आहे तो आपल्याला देठाचा काढून घ्यायचा आहे. त्यामुळे आवळा वर्षभर छान टिकतो, अजिबात तो खराब होत नाही. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केला तर वर्षभर तुमचासुद्धा आवळ्याचा मुरब्बा छान टिकेल. एकदम हलक्या हातावर सुरीच्या टोकानेच, अजिबात आवळ्याला आतपर्यंत सुरी न घालताच वरच्यावर आपल्याला तो काळा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर फोक नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा असे आवळ्याला चिरा देऊ शकता. इथे आता मी सगळा आवळा जो आहे तो वरचा काळा भाग काढून घेतलेला आहे. दोन्हीकडून वरून आणि खालून तुम्ही बघाल तर आवळा किती स्वच्छ असा दिसतोय. सगळ्या आवळ्याला मी चिरा देऊन घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हा आवळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही वाफवू शकता, कुकरमध्ये सुद्धा तुम्ही वाफवू शकता, किंवा मी असं पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यावरती जी आपली चाळण असते ती ठेवले. गॅस मध्यम ठेवून आपल्याला 10 मिनटं हा वाफवून घ्यायचा आहे. आपण चिरा पाडलेल्या आहेत त्यामुळे 10 मिनटातच आपला आवळा जो आहे तो चांगला वाफवला जातो. 10 मिनटं इथे झालेली आहेत. चाळण काढून बघितली, तुम्ही बघाल तर आवळ्याचा थोडासा कलर जो आहे तो बदली झालेला आहे आणि आवळा पण थोडा फुललेला आहे. आता मी खाली एक प्लेट ठेवली आणि त्यावरती मी ही चाळण ठेवलेली आहे. आवळ्याला पाणी सुटत नाही. खालून जी आहे ती वाफ खालून आणि वरून दोन्हीकडून निघून जाते. आवळा जो आहे तो पटकन असा थंडही होतो आणि कोरडा होतो, अजिबात त्याला पाणी सुटत नाही. पाणी सुटलं नाही म्हणजे आवळा जो आहे तो चांगला वर्षभर टिकतो. तर इथे आता मी हा सगळा आवळा जो आहे तो पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे. मी इथे 300 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आणि मी गूळसुद्धा घालणार आहे. तर मी इथे 200 ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे. म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे साखर घालणार असेल तर तुम्ही जेवढा आवळा घेणार तेवढीच साखर घ्यायची आहे. आणि जर संपूर्ण गूळ वापरणार असेल तर जेवढा आवळा आहे तर तेवढेच तुम्ही गूळ घ्यायचा आहे. आणि 1 किलोच्या प्रमाणात जरी तुम्ही करायचं असेल तरी तुम्ही तसंच प्रमाण घेऊ शकता. इथे आपल्याला गूळ आणि साखर जी आहे ती आवळ्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायची आहे. साखर आवळ्यामध्ये चांगले मिक्स झाले की नंतर आपल्याला हा टोप आहे तो गॅसवर ठेवायचा. गॅस एकदम कमी ठेवायची. गॅसवरती टोप ठेवल्यावर सुद्धा आपल्याला सतत हे ढवळत राहायचं. गूळ आणि साखर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं. म्हणजे गूळ आणि साखर जी आहे ती खाली टोपाला चिकटणार नाही. तुम्ही इथे जाड बुडाचा टोप घ्या किंवा कढईसुद्धा घेऊ शकता. गूळ आणि साखर पूर्णपणे वितळली की नंतर आपल्याला ह्यावरती आता झाकण ठेवायचे. साखर बघाल तर इथे आपली वितळलेली आहे. थोडासा गूळ वितळायचा बाकी आहे. गॅस एकदम कमी ठेवूनच मी झाकण ठेवून घेते. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. आपण झाकण काढून बघितलं, छान अशी आता आवळ्याला उकळी येत आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवताच आपल्याला हा आवळा 10 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. पाक जो आहे तो घट्ट व्हायला लागतो आणि आवळ्याचा कलर बदली व्हायला लागतो. छान उकळी आलेली आहे. इथे 10 मिनटं आता होत आलेली आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ते वेलची घालायची आहे. मी इथे अख्खीच वेलची घातली. तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता. आवळ्याचा कलर बघा किती छान असा आलेला आहे आणि हा तुम्ही पाक बघाल तर इतपत मधासारखा असा आपला हा पाक तयार झाला आहे.
यापेक्षा घट्ट करू नका, थंड झाला की पाक अजून घट्ट होतो. इथे मी 2 वेलची घातलेली आहे आणि आता ह्यामध्ये मी अगदी 1 चिमटीभर एवढंच मीठ घालून घेतलंय. हे काळं मीठ आहे आणि अगदी पाव चमचा एवढंच मी इथे सुंठ पावडर घातले. वेलची पावडर, सुंठ पावडर आणि मीठ, काळं मीठ चिमटीभर घातल्यामुळे आवळ्याचा मुरंबा आहे तो चवीला खूप छान होतो. तुम्हाला नसेल आवडत, नाही घातलं, स्किप केलं तरीसुद्धा चालेल. इथे आपण अख्खी वेलची मध्ये खोलून अशी घातली. तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता. मीठ आणि सुंठ पावडर घालून आपल्याला फक्त एकच उकळी काढून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त उकळवायचं नाही. आपल्याला सुंठ पावडर, वेलची आणि मीठ शेवटीच घालायचे, म्हणजे त्याचा जास्तचा स्वाद मुरंब्यामध्ये येत नाही. अगदी थोडासाच हलकासा स्वाद मुरंब्याला येतो आणि मुरंबा एकदम चविष्ट असा तयार होतो. इथे आता मी फक्त एकच उकळी काढून घेतलेली आहे. एक उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये रेसिपी करून बघा आणि तुमचे अभिप्राय देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून कळवा. तुम्ही बघाल तर अगदी पाक जो आहे तो मधासारखा झाला आहे. आवळ्याचा कलर, टेक्स्चर बघा किती मस्त असा आलेला आहे आणि अगदी अजिबात दुसरा हात आपल्याला लावावा लागत नाही आहे. एकाच हाताने मी तुम्हाला हा खोलून दाखवला. बघाल तर मऊ लुसलुशीत आणि छान असा आपला आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे.